भारतातील महानुभाव पंथाची काशी असलेलं आणि भगवान श्री गोविंद प्रभू यांचे जन्मस्थळ रिद्धपूर, जिथे गोविंद प्रभूने शेकडो लीळा केल्या, येथे आजही प्रभू चरणांकित जवळपास 200 मंदिरे आहेत. तसेच मराठीचा पहिला आद्यग्रंथ लीळाचरित्र माहिम भट्ट यांनी येथेच लिहिला आहे, जो आजही गोपीराज ग्रंथालयात उपलब्ध आहे. या सर्व जुन्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक यांनी आपल्या कार्यकाळात 2000 हस्तलिखित ग्रंथांना संरक्षित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु हा निधी आता तोकडा पडला आहे. त्यामुळे हस्तलिखित ग्रंथ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती येथील महंत कवीश्वर कुळाचार्य मोहनराज कारंजेकर यांनी 8 मार्चला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिद्धपूरचे महत्त्व सांगताना मराठी विद्यापीठाची घोषणा करण्यावर भर देण्यासाठी प्रवृत्त केले होते. हा मुद्दा सदनामध्ये मांडून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. अभिजात मानलं जातं अशा प्रकारचं अभिजात साहित्य मराठीमध्ये त्यापेक्षा अधिक प्रमाणात आज उपलब्ध आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याचा वारंवार उल्लेख झाला, मग लीळाचरित्र असेल, महानुभाव पंथाने ज्या प्रकारे रिद्धपूरमध्ये, विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धपूरमध्ये या ग्रंथाची रचना झाली. आज खरं तर मी आपलं अभिनंदन करेन की मागच्या सरकारमध्ये हा कायदा बनवायची सुरुवात झाली. आज आपण तो कायदा या ठिकाणी आणला. तशाच प्रकारे मागच्या सरकारच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय रिद्धपूरमध्ये, कारण मराठी ग्रंथाची रचना पहिल्यांदा रिद्धपूरला झाली आणि म्हणून तिथे मराठी भाषा विद्यापीठ असावं याकरता एक समिती आपण नियुक्त केली आहे. मला आत्ता त्याची कल्पना नाही त्याचा अहवाल आलाय की नाही, पण तो नसेल आला तर तो घेऊन रिद्धपूरमध्ये त्या ठिकाणी अनेक मराठीतल्या अभिजात ग्रंथाची निर्मिती झाली आहे की ज्या ग्रंथाच्या आधारावर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. आणि म्हणून त्या रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ हे तयार व्हावं, या संदर्भात देखील या सरकारने पुढाकार घ्यावा, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करणार आहे. ज्यावर 8 ऑक्टोबर 2015 मध्ये सिद्धार्थ खरात यांनी समिती गठन करून गावातील ऐतिहासिक मंदिराची पाहणी केली होती. हस्तलिखित न्याहाळले होते. त्याचा एक रिपोर्ट सरकारला दिला होता. माजी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी या घटनेवर पुन्हा सदनात आवाज उठवला आहे. त्यावर सरकारने सहमती दर्शविली आणि विद्यापीठाच्या जागेकरिता पाहणी होणे महत्त्वाचे मानले जात होते. याकरिता श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वायंदेशकर यांनी वाजेश्वरी परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली होती. 25 जानेवारी 2020 ला महामहिम राज्यपाल कोश्यारी यांनी महंताचे शिष्टमंडळ महंत मोहनराज अमृते यांच्या अध्यक्षतेखाली भेटले. राज्यपाल यांनी लवकरच विद्यापीठाची घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे. भाषा विद्यापीठ हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या नावाने रिद्धपूरला व्हावं, कारण मराठी भाषेचा उगम पहिला लीळाचरित्र ग्रंथ हा माहिम भट्टांनी रिद्धपूरला लिहिलेला आहे आणि तो मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. त्या अनुषंगाने मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला व्हावं आणि ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या नावाने व्हावं. इतरही अनेक ग्रंथ रिद्धपूरच्या मातीमध्ये महानुभाव पंथीय साधकांनी लिहिलेले आहेत आणि म्हणून त्या संदर्भात मी मोहनराज अमृते उर्फ कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबा, मी हा अर्ज 8/10/2015 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मंत्रालयामध्ये दिला होता आणि त्या संदर्भात पूर्ण त्यांच्याशी सविस्तर त्या ठिकाणी चर्चा झाली होती. आणि त्यावरच मला दिनांक 8 ऑक्टोबर 2015 रोजी सिद्धार्थ खरात उपसचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी एक पत्र पाठवलेलं होतं आणि त्यामध्ये
उपरोक्त संदर्भाच्या विषयाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र रुद्रपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यासाठी नामनिश्चितीबाबतची कार्यवाही सुरू आहे असं पत्र सिद्धार्थ खरात यांनी त्यावेळेस मला दिलेलं आहे. हे पत्र मी आपल्या समोर या ठिकाणी दाखवतो आहे. पत्र हे 28 ऑक्टोबर 2015 रोजी आलेलं आहे. त्याआधी मी 8/10/2015 रोजी मुख्यमंत्र्यांना अर्ज दिला होता, त्या संदर्भातलं हे पत्र आहे. अशा पद्धतीनं मराठी भाषा विद्यापीठाची मागणी ही महानुभाव संतातल्या संत महंत वासनिक तपस्विनी यांचीच नसून सगळ्या मराठी प्रेमी बांधवांची आहे. आणि म्हणून मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा ताबडतोब माननीय श्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवरावजी ठाकरे यांनी करावी अशी विनंतीही खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी करतो आहे. एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर.